जय जय माखन चोर, जय जय माखन चोर। बोलिए बजरंग बली हनुमान की जय। गोविंदा गोपाल मंगल भवन मंगल मंगल भवन अमंगल हारी, तब बसु दशरथ अजिर बिहारी। मंगल भवन मंगल हारी, प्रभु तु दशरथ जन बिहारी। मंगल भवन अमंगल हारी, तब बसु दशरथ अजिर बिहारी। मंगल भवन मंगल हारी, प्रभु दशरथ अजर बिहारी। जय 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 हनुमान गोसावी, ओ जय 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 हनुमान गोसावी। जय 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 हनुमान गोसावी। ओ जय 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 हनुमान गोसावी। कृपा करो गुरुदेव की नाई, देव की नाई। कृपा करो गुरुदेव की नाई। मंगल भवन अमंगल हरि, तब बस दशरथ अजिर बिहारी। मंगल भवन मंगल हारी, प्रभु दशरथ जन बिहारी। राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम। राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम। राम सिया राम जय जय राम। राम सिया राम जय जय राम। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्रीमद् भागवत महापुराण की जय। बजरंग बली हनुमान की जय। सब संतन की जय। आज की आनंद की जय। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। श्रीकृष्णाय वयं नमः। आनंद कंद ईश्वरानंदन कृष्ण कन्हैया या कृष्ण कन्हैयाच्या अवतार कथा अर्थात ज्या भगवंताने भक्तांसाठी तुमच्या आमच्यासाठी अवतार घेऊन जे कार्य केलं त्या कार्याच्या माध्यमातून तुमच्या आमच्या उद्धाराचा विषय आहे महाराज।
ही जी कथा आहे, भगवंताने तुमचा आमचा उद्धार व्हावा, या प्रपंचामध्ये अज्ञान जीव या प्रपंचामध्ये गुरफटून पडलेले आहेत. या प्रपंचामधून तुम्हा मला बाहेर काढण्यासाठी किंवा भक्ती मार्ग काय आहे हा स्पष्ट करण्यासाठी जीव जन्माला येतो. जन्माला आल्यानंतर केवळ नि केवळ प्रपंच हा नव्हे, या प्रपंचाबरोबर भगवंताचा जे नामस्मरण आहे, भक्तिभाव, कथा असेल, कीर्तन असेल, भगवंताच्या स्मरणाचे अनेक प्रकार ज्या भगवंताने अवतार घेऊन ज्या व्यक्तीला जिथपर्यंत पोहोचता येत, ती भक्ती भगवंतानी अवतार घेऊन तुमच्या आमच्यापर्यंत आली. हेच या भगवंतानी कार्य या तुमच्या आमच्यासाठी केलं. अशी या गोड भगवंताची कथा या चुकारवाडी अशा भव्य आणि सुंदर अशा सभा मंडपामध्ये भगवान हनुमान, पंचमुखी हनुमान यांच्या दरबारामध्ये होत असलेली सुंदर अशी श्रीमद भागवत कथा, ज्ञान यज्ञ किंवा एखादी गंगा या सर्व गावातील असतील, पंचक्रोशीतील सर्व म्हणजे वारकरी बांधव, तसेच महिला मंडळ असेल, सर्वांच्या सहकार्यातून होत असलेला सुंदर असा ज्ञान यज्ञ. या कथेला साथ देणारे आमचे सर्व वारकरी बांधव, हरिभक्त परायण शिवदास महाराज असतील, आमच्या कामखेडच्या ताई आलेल्या आहेत. बरं आनंद वाटला बरं का. तबलावादक नाव हरिभक्त परायण रमेश भाऊ बडे, ही सुद्धा या कथेला उपस्थित आहेत. नव्हे नव्हे तर तबल्याची साथ ते करत आहेत. आमचे गायक तुमच्याच गावातील बंटी महाराज असतील आणि सर्व माझ्या समोरील माता भगिनी, असेच वारकरी सर्व बांधव, या तुमच्या सानिध्यामध्ये होत असलेली ही सुंदर अशी कथा. या कथेमध्ये तुम्हा मला पाहायचं आहे, भगवंतानी अवतार घेऊन काय काय केलं. भगवंताचा अवतार घेण्यासाठी काय उद्देश आहे, का आपण हे सप्तेचे नाम कीर्तन करतो, हे कमाईचं साधन नाही. याच्यामधून तुम्हा मला काहीतरी प्राप्त करून घ्यायचं आहे आणि या प्राप्त करून घेण्यासाठी तुम्ही सुंदर अशा या मंडपामध्ये आज आलात. हे तुमचं परम भाग्य आहे महाराज. या कथा मंडपामध्ये येण्यासाठी सुद्धा अनंत जन्मीचं पुण्य लागतं. ज्या ज्या पदरामध्ये अनंत जन्मीचं पुण्य आहे, तो या कथा मंडपामध्ये येऊ शकतो महाराज. बघा, म्हणून संतांनी सांगितलेलं आहे बघा, भाग्यामध्ये पाहिजे भाग्य. गाणं ह्या माईकला आवाज दे की रे. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी. मोबाईल दे वर रेकॉर्डिंग कर. हां नेट होता मोबाईल. बहु पुण्य केले,
तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, जन्म